चामोर्शी तालुका स्थित अनंतपुर की एक अर्ध सरकारी आश्रमशाला में पढ़ने वाले 41 विद्यार्थियों को फूड पॉइजनिंग के कारण चामोर्शी ग्रामीण अस्पताल में भर्ती करवाया गया। इनमें से 10 विद्यार्थियों की हालत अधिक गंभीर होने के कारण उन्हें गढ़चिरौली जिला अस्पताल में रेफर किया गया है। आपको बता दें कि मंगलवार रात को खाने के बाद विद्यार्थियों को उल्टी, पेट दर्द, दस्त और बेचैनी की शिकायतें शुरू हुई। उन्हें तुरंत उपचार के लिए अस्पताल में दाखिल कराया। अब सभी विद्यार्थियों की हालत स्थिर बताई जा रही है। चामोर्शी ग्रामीण अस्पताल के चिकित्सा अधिकारी डॉक्टर किलनाकी ने बताया कि फूड पॉइजनिंग की आशंका है। सभी बच्चों को मुख्य पेट दर्द और दस्त की शिकायत है और उनका इलाज जारी है। ये घटना केवल फूड पॉइजनिंग की नहीं बल्कि व्यवस्थात्मक विफलता का गंभीर उदाहरण है। बच्चों के स्वास्थ्य की सुरक्षा से खिलवाड़ करने वालों के खिलाफ कठोर कार्रवाई होनी चाहिए। ट्रीटमेंट व्यवस्थित होत आहे तुमची? सलाईन वगैरे लावले आहे? ताप आणि कोण होते डॉक्टर साहेब? अरे डॉक्टर साहेबाचं नाव माहिती आहे का तुला? ठीक. तुमच्या आश्रमशाळेमध्ये जेवणापासून ते पाण्यापासून ते तुमचं कसं काय रुटीन कसं काय आहे तिथला? रुटीन म्हणजे जसं काय मच्छर अगरबत्ती वगैरे किंवा तुम्हाला मच्छरदाणी वगैरेची व्यवस्था नाही? तू कुठला आहे? गोंडपिपरी. तू बडा सांग, तू कुठला आहे? हां, तू बडा सेलूनच्याचा. इथून तुम्ही सगळे व्यक्ती आले आहेत. तू बडा हे आमची करकापल्ली. ओके, डन. तर किती लोक तुम्ही भरती झालेत? का झाला होता प्रॉब्लेम? प्रत्येकाने ताप येत आहे आणि तिथले मच्छर असे आहे, तो मच्छर चावल्यानंतर असा कंट्रोल आहे, खूप आग जळते. आग जळल्यानंतर खाजवला तर एवढा मोठा धामा येते. आणि पुन्हा तुला काय झालं रे? सगळ्यांना तापच आहे का? सगळ्याला ताप. सगळ्यांना तापाचाच आहे. हां, ठीक आहे. काल जे डॉक्टर वगैरे आले होते का तुम्हाला चेकअप करायला? 11 वाजता आले. किती वाजे आले होते? 11 वाजता. दिवसभर कुठे गेले होते मग? हे मागे जे डॉक्टर साहेब उभे आहेत पहा, ते आले होते का? परवाच्या दिवशी आले होते, पूर्ण टीम आली होती सर. ओके. मी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चामोर्शी, डॉक्टर परवेज किलनाके. हां सर, काल आपल्या वैद्यकीय रुग्णालयामध्ये जे पेशंट आले आहेत आश्रमशाळेचे, हो, 41 मुलं भरती झाली होती, त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकता? नाही, त्यांना काल पोटदुखीचा काही जणांना आणि उलटीचा त्रास होत होता आणि म्हणून आम्ही त्या सगळ्यांना तिकडून रेफर होऊन आले. त्यांना आम्ही आमच्याकडे भरती करून घेतलं. एकूण 41 पेशंट आले होते आमच्याकडे. त्याच्यापैकी 10 पेशंटना काल आम्ही जनरल हॉस्पिटल गडचिरोलीला रेफर केलं आणि आमच्या दवाखान्यात आजच्या घडीला या क्षणाला 31 पेशंट आहेत. त्यांना तेव्हा काही जणांना, त्यातल्यापैकी काही जणांना असं लो वाटत होतं किंवा थोडासा उलटीचा त्रास होत होता. आता सगळ्याच्या सगळे व्यवस्थित आहे. सर, नेमका कारण का असेल, म्हणजे जेणेकरून एका शाळेतून जेव्हा 41 विद्यार्थी आपल्या दवाखान्यामध्ये येतात, नेमका कारण का असेल? नेमकं कारण तर इन्व्हेस्टिगेशन नंतरच पता लागेल आपल्याला. पण फूड पॉयझनिंग असू शकतं, असेलच याची खात्री नाही. त्यांना ताप वगैरे, फीवर वगैरे होतं का काही असं? हां, त्याच्यापैकी काही जणांना आता आपल्याकडे व्हायरल फीवर आणि मलेरिया आणि डेंग्यूची साथ आहे. तर त्याच्यापैकी काही जणांना हलका ताप होता. म्हणजे साधारणतः 5-6 लोकांना होता. आम्ही सगळ्यांच्या तपासण्या केलेल्या आहेत, पण कोणत्याच तपासणीत त्यांना डेंग्यू किंवा मलेरिया आहे असं निदान झालेलं नाही. क्रिटिकल केसेस किती होते सर? क्रिटिकल
क्रिटिकल आमच्या हिशोबानं तेव्हा 2 होत्या, पण त्या क्रिटिकल नाही आहेत असं जनरल हॉस्पिटल गडचिरोलीच्या डॉक्टरांनी सांगितलं.